तुम्ही विचार करत असणार की ही मुलगी बोलत होती मी आता कन्सिस्टन्सली ब्लॉग अपलोड करेल आणि अचानक गायब झाली. गाईज आय कॅन एक्सप्लेन. पण सर्वात पहिले हॅलो इट्स मी प्राची. किती दिवसानंतर हा डायलॉग बोलते. मी रिसेंटली एका रील मेकिंग कॉम्पिटिशन मध्ये पार्ट घेतला होता अँड आय केम सेकंड. If you guys are also thinking about starting content creation, then just go for it. You never know where it might take you. आता सेकंड प्राइज झाला आणि समोर पुरणपोळी घर पण दिसला. सो आय सेड कुछ मीठा हो जाए. ब्रो पुरणपोळी मध्ये एवढ्या व्हरायटीज मी फर्स्ट टाइम बघितल्या होत्या. म्हणजे चॉकलेट आणि अननस पुरणपोळी रिअली. पण यात सर्व ऑप्शन्स अवेलेबल नव्हते. मी बदाम पुरणपोळी घेतली. बदामच का ते पुढे सांगते. कधी कधी मी पण राईट असते यार. मी सांगते की मम्मी इकडनं हार्ट आले मग मी माझं ऐकतच नाही. मी बोलते नाही इकडनं नाही तिकडनं. आणि आता मी गोल फिरून कुठे आलो असणार विचार करा. म्हणजे मी असं ऐकलं की बदामने मेमरी चांगली होते, फोकस चांगला होता आणि मला त्याची आता खूप जास्त गरज आहे. आता फक्त 15 दिवसांमध्ये माझा सीएटीचा एक्झाम आहे आणि त्याचं माझं प्रेप नाही झालं. तर मी त्यावर फोकस करते जास्त. त्यामुळे मी इन्स्टा यूज करणं जरा कमी करून टाकलंय. जरा म्हणजे खूपच कमी करून टाकलंय. बट अपना पेपर संपल्यानंतर सो उसके बाद कॉन्टेंट आने वाला. सो अच्छे मार्क्स के लिए आय हॅव टू स्टडी हार्ड गाईज. रडू येते आता थोडं हसून घेऊया. मी जेव्हा ही क्लिप घरी येऊन बघितली ओ माय गॉड मला एवढं हसायला येत होतं ना. तुम्ही तुमचं वॅकेशन फुल्ली एन्जॉय करा. मी आता अभ्यासाला जाते. सायनिंग ऑफ फॉर टुडे. बाय.